शेतकरी बंधूंनो, सध्याच्या बदलत्या जगाबरोबर शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे आणि या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर नक्कीच शेतामध्ये येत असलेल्या नवनवीन टेक्नॉलॉजी सोबत स्वतःला शेतकऱ्याने बदलणं तेवढंच गरजेचं बनलं आहे। परंतु कसं आणि नवीन तंत्रज्ञान कितपत फायदेशीर ठरू शकतं पाहूयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। शेती करत असताना समस्या अनेक येतात, मात्र त्यावर देखील आपला बळीराजा मात करून उत्तमरित्या उत्पन्न घेतो। परंतु त्यासाठी करावे लागणारे कष्ट मात्र काही कमी तर होत नाहीत। जसं की सर्वात जास्त प्रमाणात येणारी समस्या म्हणजे तणवाढ आणि या तणांमुळे कमी होणारे उत्पन्न, पिकामध्ये आलेले तण हे पिकासोबत, मातीसोबत, अन्नद्रव्यांसोबत, सूर्यप्रकाशासोबत आणि खतांसोबत एक प्रकारची स्पर्धा करत असतं आणि यामुळेच कितीही कष्ट केले तरी मात्र उत्पन्न निघत नाही आणि सोबतच जास्त प्रमाणात तणनाशकांच्या वापरामुळे मातीची धूप देखील कमी होते, मातीची उत्पादकता कमी होते आणि या रसायनामुळे वाढता कॅन्सरचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्या उद्भवत असतात। यासाठीच यावर कुठेतरी आळा बसणं देखील तेवढंच गरजेचं बनलं आहे। शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपण विविध ठिकाणी लेझर ट्रीटमेंट बद्दल ऐकलंच असेल, कधी हॉस्पिटलमध्ये तर कधी पार्लरमध्ये तर कधी तुम्हाला त्याच लेझर टेक्नॉलॉजीचा वापर शेतीमध्ये देखील होऊ शकतो हे तुम्हाला वाटलं होतं का? नाही ना? तर नक्की शेतामध्ये लेझर ट्रीटमेंट कशी केली जाऊ शकते, कशासाठी केली जाणार किंवा यामुळे कसा फायदा होणार सविस्तर जाणून घेऊयात। ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये काही ऑपरेशनमध्ये किंवा काही पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये काळे डाग किंवा स्किन संबंधित समस्यांसाठी लेझर ट्रीटमेंट दिली जाते, अगदी तीच कॉन्सेप्ट सध्या वापरली जाते शेती क्षेत्रामध्ये देखील। शेती करत असताना अनेक समस्या येतात, त्यातीलच एक जास्त प्रमाणात येणारी तणांची वाढ ही समस्या आणि त्याचं न होणारं नियंत्रण। पण तण नियंत्रणासाठी आपण मार्केटमधील अनेक प्रकारची महागडी तणनाशके देखील खरेदी करून वापरत असतो, ज्यामुळे 80 ते 90% रिझल्ट तर मिळतो, परंतु त्यामुळे जमिनीची धूप देखील मोठ्या प्रमाणात होते आणि जमिनीमध्ये आवश्यक असलेले उपयोगी सूक्ष्मजीव देखील मरण पावतात। परंतु आता या सगळ्या समस्यांमधून सुटका होऊ शकते, तण देखील पूर्णपणे नियंत्रित राहील आणि मातीची धूप देखील पूर्णपणे रोखली जाणार आणि यासाठीच AI तंत्रज्ञानाचा वापर करून बारामती कृषी विज्ञान केंद्राने शेतीमध्ये तण नियंत्रणासाठी तयार केलेलं लेझर ट्रीटमेंट सध्या चर्चेचा विषय बनत आहे। नक्की याचा वापर कसा करायचा आणि हे तंत्रज्ञान शेतामध्ये कशा प्रकारे काम करते आणि याचा फायदा कसा होतो, ऐकूयात प्रत्यक्ष कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून। कन्सेप्ट अशी आहे की आता आपण AI टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञान वापरून, AI म्हणजे कॅमेरा आणि कॅमेरामध्ये बरोबर तणांना आयडेंटिफिकेशन करून आपण लेझरने जवळपास 90°C तापमानाला ते बरोबर तण जाळणार। जे मुख्य पीक आहे त्याला कॅमेरा बरोबर ग्रीन कलर करणार आणि बाकीचे जे रुंद पानाचे तण आणि गवतवर्गीय तण याला लाल आणि निळ्या रंगाने आयडेंटिफाय करून तो एका सेकंदामध्ये 4 मीटरपर्यंत पळणार। म्हणजे 4 मीटरचं अंतर कव्हर करून ते 4 मीटरच्या अंतरातली जी काही तण आहेत ती तण तेवढ्या सेकंदामध्ये जाळली जाणार। असा विचार करता फक्त 20 मिनिटामध्ये 1 एकरची सर्व तण ही जाळली जाणार आहेत। आज तुम्ही बघता खुरपणी करायला जर शेतकरी गेला तर त्याला 1 एकरला किमान 6,000 रुपये खर्च येतो, त्याच्यासाठी 2 दिवस त्याचे खर्च होतात। त्यात पण सगळी तण मारली जातील का नाही ह्याची गॅरंटी नाही, ते मुळापासून मारली जाणार नाहीत, त्याच्यावर परत केमिकल औषधं मारली जाणार। हे सर्व आपल्याला जर टाळायचं असेल तर कमीत कमी खर्चामध्ये आता हे लेझरद्वारे ऑटोमॅटिक चालणारा रोबोट तयार केला आहे, तो रिमोटवर ऑटोमॅटिक चालणार आणि 1 एकरातली सर्व तण पीक वगळता ऑटोमॅटिक जाळण्याचं काम हे हा रोबोट करणार आहे। सोलार आधारित असलेली ही लेझर ट्रीटमेंट नक्कीच खर्च कमी करणारी ठरेल असे वाटते, परंतु यावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।